हिरवी मिरची, आलं ते पण टाकून घेतलेलं आहे. डाळ्या टाकू आपण, पीनट्स आता. आणि आता ह्याच्यात जाणार आहे टोमॅटो. ह्याच्यात आपण टाकणार आहोत पाणी. त्याला आपल्याला एक 10 मिनटं उकळायचं आहे. टोमॅटो नरम शिजले पाहिजे व्यवस्थित. याला जरा शिजवून घेतो. त्याला 10 मिनटं आपण शिजवून घेतलेलं आहे. आणि याच्यात थोडे धणे टाकतो मी आता. धणे जे भरड केलेले आहेत आपण ते टाकतोय. आणि आता थोडं पाणी आटल्यानंतर आपण आता याला गॅस बंद करून आपण मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत. थोडंसं पाणी टाकतोय याच्यात आणि याला आता मी वाटून घेणार आहे. पॅनमध्ये थोडं तेल घेतोय आणि आता या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत आपल्याला बेसिकली आपण इथे लवंग, वेलची आणि काळी मिरी या दोन्ही तिन्ही गोष्टी आपण याच्यात टाकतोय तेलामध्ये. आता मी हे टोमॅटो याच्यात टाकतोय, वाटून घेतलेलं टोमॅटो. मला घट्टपणा पण व्यवस्थित आलेला आहे. त्याचबरोबर याच्यात मी थोडासा गूळ टाकणार आहे आता, 1-1.5 चमचा. थोडासा आणखीन वाढवतोय. आणि मीठ. आता तुम्हाला किंचित आंबटपणा जास्ती आवडत असेल तर याच्यात थोडंसं व्हिनेगर पण तुम्हाला घालता येईल किंवा लिंबाचा रस किंचित घालता येईल पाहिजे तर. चटणीला रंग एकदम झकास आलेला आहे आणि आय एम शुअर चव पण तितकीच भारी असणार आहे. बस याला मी 3-4 मिनटं आता उकळून घेणार आहे आणि आपण जी कुरकुरीत चकली बनवली त्याच्यासोबत सर्व करणार आहे. मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रामबंधू चकली आणि टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: रामबंधू चकली भाजणी पीठ, टोमॅटो, शेंगदाण्याचं कूट, आलं मिरची, गूळ, भाजून घेतलेल्या धण्याची भरड, डाळ, काळी मिरी, लवंग आणि वेलदोडे, लाल सुक्या मिरच्या आणि मीठ. कृती: एका खोलगट भांड्यात 350 मिलीलिटर पाणी गरम करून घ्यावं. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करून रामबंधू चकली भाजणी पीठ घालून नीट एकजीव करून त्यामध्ये गरम करून थंड झालेलं तेल घालावं आणि वाफवून घ्यावं. वाफवल्यानंतर नीट मळून घ्यावं. तयार पीठ चकलीच्या साच्यामध्ये घालून पेपरवर चकल्या पाडून घ्याव्यात. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून मंद आचेवर चकल्या तळून घ्याव्यात. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या, आलं मिरची, डाळ, शेंगदाण्याचं कूट, टोमॅटोचे काप आणि पाणी घालून टोमॅटो शिजवून घ्यावेत. टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेल्या धण्याची भरड घालून त्याचं वाटण करून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लवंग, वेलदोडे, काळी मिरी, टोमॅटोचं वाटण, गूळ आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट मिसळून त्याची चटणी तयार करून घ्यावी आणि चकली बरोबर सर्व्ह करावी. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.